योद्धा न्यूज मराठी. आंबेगाव तालुक्यात काळीज पिळवटून टाकणारी घटना. विहिरीत पडून मायलेकांसह तिघांचा दुर्दैवी अंत. मंचर, पुणे. आंबेगाव तालुक्यातील गोहे बुद्रुक, वाळकोणीवाडी येथे एकाच कुटुंबातील मायलेकांचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची अत्यंत दुर्दैवी आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत 28 वर्षीय महिला आणि तिच्या 2 लहान मुलांचा समावेश असून या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. नेमकी घटना काय? मिळालेल्या माहितीनुसार 3 जून 2026 रोजी सायंकाळी 4:30 ते 6 वाजताच्या दरम्यान ही घटना घडली. करवंदेदरा, वाळकोणीवाडी येथील गावकीच्या बोरच्या विहिरीत अश्विनी तानाजी वाळकोळी वय 28, त्यांची मुलगी अक्षदा वय 5 आणि मुलगा कार्तिक वय 3 हे पाण्यात बुडाले. या घटनेची माहिती मिळताच परिसरात खळबळ उडाली. खबर देणारे शिवाजी शंकर वाळकोळी यांनी दिलेल्या माहितीनुसार विहिरीत पडून तिघांचाही मृत्यू झाला आहे. पोलीस तपास सुरू. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने धाव घेत आकस्मिक मृत्यूची नोंद रजिस्टर नंबर 32/2025 BNSS 194 केली आहे. पोलीस उपनिरीक्षक सागर पवार हे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. प्राथमिक माहितीनुसार पाण्यात बुडाल्यामुळेच तिघांचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. एकाच वेळी घरातील 3 जणांचा मृत्यू झाल्यानं वाळकोळी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण गोहे बुद्रुक गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. या बातमीचा आढावा घेतला आमचे योद्धा न्यूज मराठीचे प्रतिनिधी पंकज सरोदे यांनी.